मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यामध्ये जुंपल्याचं दिसतंय. भाजप आपला फायदा पाहूनच कायम निर्णय घेत असल्याचा आरोप राऊतांनी केलेला आहे. तर कधीच निवडणूक न लढणाऱ्या लोकांनी मतदारसंघ पुनर्रचनेबाबत बोलू नये असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय. या संदर्भात 15 तारखेला विरोधी पक्षांची एक बैठक दिल्लीमध्ये आहे. त्या बैठकीत आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू. त्याआधी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करू. भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाचं असतं. राजकीय दृष्ट्या ते प्रगल्भ नसतं किंवा देशाच्या फायद्याचं नसतं किंवा लोकशाहीच्या फायद्याचं नसतं. आमचा फायदा फक्त कुठे आहे ते पाहून त्यांची धोरणं ठरत असतात. आमचं तसं नाही. मतदारसंघाची पुनर्रचना डिलिमिटेशन योग्य पद्धतीनं केलं जातील, रिझर्वेशन देखील योग्य पद्धतीनं टाकले जातील. आणि तुम्ही केव्हापासून मतदारसंघाची चिंता करतायत? संजय राऊत तुम्हाला एकही मतदारसंघ नाही, ज्यांना मतदारसंघच नाही, जे ना लोकसभेची निवडणूक लढले, ना विधानसभेची निवडणूक लढले, ना महापालिकेची साधी निवडणूक लढले, त्यांना मतदाराबद्दल किंवा मतदारसंघाबद्दल चिंता असायचं कारण काय? मतदारसंघ कसेही पडले तर संजय राऊत तुम्ही काय वॉर्डाच्या निवडणुकीत देखील जिंकून येऊ शकत नाहीत.